गुढीपाडव्याची गाठी आणि फक्त 2 मिनिटात. हो, अगदी 2 मिनिटात, आणि ती पण मार्केटसारखी. आणि थोडीशी आयडिया वापरली की अजून सुबक आणि कलरफुल. नमस्कार, अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही इथे विचार कराल, आप्पे पात्र आणि गाठीसाठी. हो, आप्पे पात्रच. पहिले त्याला साजूक तूप लावलं आणि अशा पद्धतीने दोरा सेट करून घेतला. आता आमच्याकडे होता नेहमीचाच दोरा, मग आम्ही त्याचे 4-5 पदर केले. चला तर आता गाठी करूया. भांड्यामध्ये आपण घेतो 1.5 वाटी साखर, आणि साखर बुडेल एवढंच पाणी घालत आहे. जर आपण जास्त पाणी घातलं तर पाक बनायला जास्त वेळ लागतो. आता आपल्याला मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर हे करून घ्यायचे. जर आपण मोठ्या गॅसवर केला तर पाक लाल पडण्याची शक्यता असते, मग गाठी पांढरी शुभ्र नाही होणार. आता आपण गाठी तर घरी करतो, पण ती विकतसारखी होत नाही. आता त्यासाठी काय करावं लागेल हे आपण पुढे बघूया. आता ज्याच्याकडे आप्पेपात्र आहे ते आप्पेपात्रामध्ये करू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी सरळ एखादं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने दोरा ठेवायचा. आता थोडासा आकार इकडे तिकडे होणार, पण गाठी छानच होणार. इथे आता 2 तारी पाक झालेला आहे. आता या स्टेपला मी टाकणार आहे बेकिंग सोडा. याने काय होणार, गाठी पांढरी शुभ्र पण होते आणि खायला पण छान लागते, म्हणजे जास्त कडक लागत नाही. अशा पद्धतीने पाक झाला की गाठी करून घ्यायची. पण आम्ही करणार आहोत मस्त कलरफुल, त्यामुळे आम्ही टाकत आहोत रेड कलर. आता कलर वापरायचा ते आपल्या आवडीनुसार. आणि कलरचा अजून एक फायदा आहे बरं का. जर आपण पहिल्यांदा गाठी बनवायला लागलो तर कदाचित पाक थोडासा लाल पडणार. मग आपल्याला प्रश्न पडतो, ही पांढरी कशी होणार. पण आपण कलरची तर करू शकतो. आहे की नाही छान आयडिया. आपला पाक पण झालेला आहे परफेक्ट. आता तो आपल्याला पटपट टाकायचा आहे, कारण तो लवकर कडक व्हायला लागतो. पण इथे आपला इतका व्यवस्थित झाला की शेवटपर्यंत छान पडला आहे. आणि हे टाकल्यानंतर फार वेळ थांबण्याची पण गरज नसते, म्हणजे आपण गुढीची तयारी करायला लागलो तरीही गाठी बनवू शकतो. इथे आता फक्त 20 ते 30 सेकंद झाले असतील की गाठी अलगद लगेचच निघायला लागली. सुनबाईचं म्हणणं आहे की अशाच पद्धतीने करून बघा. तर गुढीपाडव्यासाठी आम्ही जी गाठी बनवली त्यामध्ये सांगितलेल्या आयडिया आणि गाठीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. मी पहिले पण सांजोऱ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सांजोऱ्या अगदी पारंपरिक पद्धतीने केलेले आहे आणि तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला, खास करून इंस्टावर. पण त्यावर आपल्याला जास्त आयडिया नाही सांगता येत, त्यामुळे यूट्यूबवर संपूर्ण व्हिडिओ बघितला की आपण सहज रेसिपी करू शकतो. एक लाईक तर झालाच पाहिजे. धन्यवाद.